नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. आणि हे बघा, चालू झाली नाश्त्याची तयारी. आणि हिला पण फ्रेश करून बसवलंय आता. आणि चाललंय आता डेली रुटीन स्टार्ट. कारण खायला थंडी पण बऱ्यापैकी आहे, तर जास्त जास्त लवकर उठत नाही. मस्तच 9 वाजेपर्यंत उठतो आणि तिला एक औषध द्यायचं असतं. ते दिलं की त्याच्यानंतर एक अर्धा पाऊण तासाने नाश्ता करायचा आहे. सो औषध आता दिलेलं आहे आणि आपण नाश्ता करायचा आहे. चला. चहापात आलं आणि तुळस उकळत ठेवली आणि नंतर घालणार त्याच्यात हे आपलं काय ते चहापत्ती आणि साखर, किंवा साखर आणि गुळ मिक्स घालतो. चहा आणि गुळ मिक्स करून ठेवलाय आणि ही चहापत्ती. आणि 2 चमचे गुळ आणि साखर मिक्स. आणि नाश्त्याला बनवलाय चपात्या. हे बघा, तोंड फुटलंय थंडीने, हालत बेकार होते थंडीने. 2-3 दिवसापूर्वी लावलीत झाडं. म्हणजे मावशीने आणलेली ती झाडं होती आणि इथे थोडस बियाणं पेरलेलं इथे, तर त्यांना थोडस पाणी घालून घेतो. इथे आहे थोडं बियाणं पेरलेलं, म्हणजे वाल वगैरे पेरल्यात, तर त्यांना थोडस पाणी घालून घेतो. कारण आता काय झालंय, सगळ्याच गोष्टींना आता वेळ द्यावा लागतोय. हे बघा, ते ह्या भाजीला पण घालायला पाहिजे पाणी, आणि तिकडे लावलंय हे अळी घातली, त्यांना पण घातलं पाहिजेत, पण त्यांना आता इथूनच घालतो. ऑप्शन नाही, तिथपर्यंत पाईप गेला तरी झाडं मोडणार खालनं, त्याच्यापेक्षा इथूनच घालतो. सगळ्याला पाणी मारून झालंय. आणि हे बघा, याचा बहर बघा, खूप आता फुलं पडायला लागले. लोक काढून नेतात म्हणा. आणि हे बघा, एवढी खाली पडलेली असते. गोल लावले की तर ह्या होता ना. गोल नको, गोलनी चोपण नाही. कोण कोरू काय नाही मोठासा. एक पुढे लावायचं, एक पाठी लावायचं, एक पूर्ण लावायचं, गर्द लावायचं. तेच 5-5 लागतात, 20 शिरे लागतात. हो, एका 20 लागतात. अंदाजे बघा किती लागतात त्याने आणा. 6 म्हणजे तर आडवं पकडा एक. ते तुकडं लावलेले आहेत ना मध्ये. हा आजचा लुक काहीसा असा आहे बघा, सकाळचं. आणि आता वाट बघतोय ते मी, याच्यावर वेल कधी चढतोय. ते आताच लावले, 1-2 महिने झालेत, तर तरी 4-5 महिने जातील तो हाफ पर्यंत यायला. आणि ते हाफ झालं की ते वरचे बाकीचे फास्ट वाढतात मग. कारण एकदम मुळं व्यवस्थित गेली खाली, व्यवस्थित त्यांनी पकड बनवली, एकदम मातीशी त्यांचं कनेक्शन व्यवस्थित झालं की बरोबर फास्ट वाढणार ते. आणि हे बघा, गोकर्ण व्यवस्थित वाढायला सुरुवात झालेली आहे. हा बघा, आता हा या ग्रिलवर चढला की छान दिसेल. मला पण सर्दी जाम झाली आहे, पानझडी चालू असल्यामुळे काय खरं नाही. बघा, हे मुंगे आल्यात ह्याला, त्याच्यामुळे ना फळं अशी हे होत आहेत. मुंगे आहेत, पावडर मारली पाहिजे. आणि हे बघा,
फळं लागली आहेत व्यवस्थित. शिमला मिरची इथे आहे, काहीशी इथे आहेत बघा. शिमला मिरच छान होत ही. आपण म्हणतो कोकणात होत नाही, पण होते छान आहे बघा. हे बघा, इथे पण झालेत. आणि इथे पण ती कालवाळी घातली ती आहेत. आणि आता पाणी मारून घेतलं दोन्ही ह्याला, हे बघा. आणि मग असे नारकर काका आले, त्यांना हे आवडलं, त्यांना त्यांच्या घरी करायचं. त्याच्यामुळे ते विचारत होते की कसं कसं काय काय केलं, काय केलंस तू असं. हे बघा, आपण सुद्धा काय हळूहळू जमेल तसं थोडं 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 करतोय. एकदम काय आपल्याला पण शक्य नाही. भले मेहनत आपण घेत असलो तरी सुद्धा मटेरियल आणायला पैसा हा लागतोच. आणि त्याच्यामुळे आपण जसं ऍडजस्ट होतंय तसं थोडं 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 करतोय. चला, आवरलीत बाहेरची कामं, आता घरातलं थोडं बघायला पाहिजे. चला जाऊ घरात. आज काय नाही, आज बघू थालीपीठ आणि काय ते दही आणि थालीपीठ करायचंय आणि खोबऱ्याची चटणी. चला करून घेऊया. आता एवढंच नाही, वाजले 10:30 पावणे 11 झालेत. थोड्या वेळाने करून घेऊ. एक 12-12:30च्या आसपास, म्हणजे गरम गरम खायला मिळते. चला. जरा जातोय बँकेच्या बाजूला, तिथे हे मिळतात, रोपं वगैरे मिळतात, तर ती घ्यायची, तर जातोय बँकेच्या इथे. चला जाऊया. निखिल पांचाळ आहे तिथे, सो त्याच्याकडनंच काही रोपं घ्यायची आहेत, तर म्हटलं जाऊ. तर समोरचा रस्ता बंद दिसला म्हणून बस स्टँड आहे तिथूनच मग वरती निघालो, कारण तो रस्ता बंद होता समोर, इथं बॅरिकेड लावलेले होते. तर म्हटलं अख्खा फिरून जाण्यापेक्षा इथूनच जाऊ. त्याच्यामुळे म्हटलं बस स्टँडकडनंच फिरलो आणि आतमधनं सरळ गेलो बाजारात. गर्दी बरीचशी कमी होती, कारण नाही माहीत, मी पण दुपारच्या वेळेत आलेलो 11:30च्या आता आलेले 11:30. गर्दी वगैरे बऱ्यापैकी, गर्दी आज कमी आहे. उद्या बुधवारचा बाजार आहे, तर उद्या गर्दी असणार आहे बऱ्यापैकी. तर भाजी वगैरे घ्यायला, टोमॅटो वगैरे घ्यायला यावंच लागणार. पण म्हटलं उद्या गर्दीत नको, म्हटलं आजच जाऊन जरा ती रोपं थोड्याशा वेली आणायच्या होत्या आणि थोडी वाणं घ्यायची होती आणि थोडं बियाणं घ्यायचं आहे. हे आपलं आहे दत्त मंदिर वैभववाडीचं, आणि इथून आपल्याला उजवीकडे वळायचं आहे स्टेट बँकेजवळ. आणि मी रोज कायम ह्या हनुमान प्रसाद आहे त्यांच्याकडून मी कायम घरातलं जे सामान आहे ते मी घेतो. चला, इथून आपल्याला पुन्हा डावीकडे जायचं आहे, म्हणजे आपली इथे स्टेट बँकच्या बाजूलाच ते आपलं कृषी केंद्र आहे, जिथे सगळं बियाणं वगैरे सगळं मिळतं पळसोल्यांचं. हे बघा इथे समोर, आणि तिथं आपला निखिल पण असतो. सो आपल्याला चांगलंच, म्हणजे तो सजेस्ट पण छान करतो. कधी आलात तर नक्की जा, निखिलला नक्की भेटा, तो नक्कीच तुम्हाला सजेस्ट करतो काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, कुठचं घेतलं पाहिजे वगैरे, आणि ते पण करतात मार्गदर्शन. त्या दिवशीच घेऊन गेलो, झाले 4-8 दिवस झाले नाही घेतलं. चला, आज बाजारातून आलो तसं थालीपीठ घ्यायला करायला घेतलं. 12:30 झाले होते बाजारातून येईपर्यंत, आणि जाताना पीठ मळून गेलेलो. म्हटलं थोडंसं तेल लावून ठेवलेलं, तर म्हटलं थोडंसं मुरेल ते व्यवस्थित येईल. आणि सुरुवातीला मी ना चपातीच्या म्हणजे लाटून बघत होतो, पण लाटल्यावर ते चिकटत होतं. म्हटलं आता आपण हातानेच थापून केलेलं बरं, आणि मला भाकरे थापायला येतात व्यवस्थित, त्याच्यामुळे थालीपीठे पण व्यवस्थित थापून घेतली मी. हे बघा. आणि त्यादिवशी मावशी आलेली, तर तिने थालीपीठाचं पीठ तयार केलेलं, म्हणजे सगळं तिने थोडं थोडं सगळ्याचं पाव किलो करून, म्हणजे धणे, ज्वारी, बाजरी असं सगळं, धणे वगैरे मिक्स, धणे मेथी हे सगळं मिक्स करून थालीपीठाचं ते सगळं पीठ तयार करून ठेवलेलं होतं. आणि थोडं होतं माझ्याकडे, ते पण त्यातच मिक्स केलं आणि म्हटलं थालीपीठं करूया. आणि छान चालली थालीपीठं, मेन म्हणजे व्यवस्थित शेकली. पण सुरुवातीचं पहिलं थोडंसं कडक झालं, कारण माझं लक्ष नव्हतं. आईने मध्ये झाक मारली तिकडे गेलं, तर माझं लक्ष नव्हतं. पण नंतरच्या सगळी थालीपीठं छान झाली बघा. एक खायला असं होल करून पण बघितलं, मध्ये तेल टाकायला मिळतं, मग
जरा खुसखुशीत होता, जाड केलेलं ते मी. त्यानंतर पुन्हा जे बनवलं ते मग रेग्युलरच बनवलं. ते कुरकुरीत जरासं मला पाहिजे होतं म्हणून मी एकच ते तसं बनवलं. बाकी रेग्युलर आईसाठी रेग्युलरच बनवले. हे बघा, मला जमतं गोल गोल थापायला. चपाती जशी जमते तशी हे पण जमतं. तुम्ही सांगा मला जमतं की नाही थालीपीठ थापायला. म्हणजे अशीच भाकरी करतात. सो भाकरी मी मध्ये ट्राय करत होतो तर मी थोडीशी प्रॅक्टिस केली होती ते थापायचं, त्याच्यामुळे हे पण जमून गेलं. आणि जसं थालीपीठ झालं तसं आईला पण जेवायला दिलं. थालीपीठ आणि दही दिलं. चटणी काय बनवली नाही मी, तिला दही पाहिजे, दही दिलं. आणि म्हटलं ओटा वगैरे खराब झालेला ते सगळं करताना, तर म्हटलं ते आवरून घेऊया. कारण ओट्यावर घाण असली की नको वाटतं जेवण वगैरे करायला. त्याच्यामुळे पहिल्यांदा ओटा आवरून घेतलं सगळं. आणि शेवटचं थालीपीठ होतं ते पण काढून घेतलं. आणि हातावर भांडी पण घासून घेतली सगळे. तोपर्यंत आईचं पण जेवण झालं, तिला हात धुवून घेतले आणि तिला झोपवायला घेतलं. आज बनवलेत मस्त थालीपीठं. या दही आणि थालीपीठ खायला. चला. दुपारची सगळे कामावरून थोडा आराम केला आणि संध्याकाळ झाली तशी बाहेर आलो. जे बियाणं आणलं होतं मुळ्याचं ते मधोमध सरीवर घालून घेतलं, कारण मुळे खाली येतात त्याच्यामुळे ती मध्ये ठिसूळ माती आहे त्यातच घालावं लागतं. तर त्यात ह्याचं बियाणं घालून घेतलं मुळ्याचं. आणि भेंडीचं पण आणलेलं आणि थोडीशी मी हे आणली, काय म्हणतात ते, बाकीची थोडी झाडं आणली. आणि पलीकडे जी भाजी लावली होती लाल माठ, तिथे पण थोडंसं बियाणं ते ह्याचं घालून घेतलं मुळ्याचं. हे बघा, पटापट घालून झाली सुद्धा ती व्यवस्थित. आणि इकडे मी आणि पुन्हा आता हे केलं, म्हणजे भेंडीचं बियाणं पण आता सरीच्या दोन्ही बाजूला लावून घेतलं. मुळाची का मी मुळा वाढेपर्यंत ठेवणार नाही. मुळाची पानं व्यवस्थित मोठी झाली की मुळाच्या पाण्यांचीच भाजी शक्यतो मी खातो. मुळाची भाजी एवढी काही खात नाही, त्याच्यामुळे तसा काही विषय नाही. त्याच्यामुळे दोन्ही बाजूला भेंडी लावली, मधल्या मुळाची पानाला ती संपली की काम होऊन जाईल. आणि इथे पण मुळा लावून घेतला थोडासा, कारण इथली माती भुसभुशी होती, तर म्हटलं इथे मुळा लावून घेऊया, तर इथे लावून घेतलं मुळा. चला, सगळं बियाणं रुजत घालून झाल्यावरती व्यवस्थित पाणी भरून घेतलं, कारण जरा माती गरम होती. थोडंसं पाणी घातलं की जरा उभेने लगेच बियाणं रुजून येतं, तर म्हटलं व्यवस्थित पाणी भरून घेतलं. आणि तिकडे दोन्ही ठिकाणी पाणी मारलं. त्या भाजीला पण सकाळी मारलेलं होतं, त्याच्यामुळे तिकडे नाही मारलं. इकडे मारलं, नवीन ज्या ठिकाणी लावले तिथे मारलं. हे बघा, आम्हाला संध्याकाळ झालं की अशी धुरी घालावी लागते, नाही तर मच्छर का जगायला देत नाही. मी बाहेर काम करताना आईला आणून बाहेर बसवतो. जरा वातावरण पण उबदार असतं आणि थोडेसे मावळत्या सूर्याची किरणं सुद्धा असतात, त्याच्यामुळे तिला आणून बसवतो बाहेर. तर आता म्हटलं सगळी कामं आवरली, सूर्य पण मावळायला निघाला, तर म्हटलं आता आईला पण आतमध्ये जावे, कारण जसं सूर्यकिरण कमी होतं तशी थंडी चालू होते, मग ते तिला सहन होत नाही. त्याच्यामुळे म्हटलं थंडीच्या अगोदर आतमध्ये तिला घेतला. दोरी पण घालून घेतली, मच्छर पण गेली आतमध्ये, आणि नंतर आईला घेतलं आतमध्ये. आणि ती याचं असं आहे की पाय पण उचलत नाही, ते बघा अशी धडपडत असते, त्याच्यामुळे तिला सांभाळून आतमध्ये घ्यावं लागतं. हा एक इथे म्हणजे मोठा टास्क असतो, घरात घेणं आणि घरातून बाहेर घेणं, कारण तिला पाय उचलत नाही आणि ती म्हणजे मान तिची तेवढी खाली वाकत नाही, त्याच्यामुळे ते खाली तिला दिसत नाही पटकन, त्याच्यामुळे ते मोठं दिव्य असतं घरात घेणं बाहेर घेणं. खरं ती चपाती खाऊन खाऊन कंटाळलेली, थालीपीठे पण दुपारी दिली. आणि आता थोडंसं म्हटलं राईस आणि थोडीशी चपाती दोघांचं असं मिक्सर करून दिलं आहे, कारण चपाती खाऊन खाऊन खूप कंटाळलेले. चला तर मंडळी, रात्रीचं जेवण वगैरे आवरलं, सगळे भांडी वगैरे सगळं आवरून झालेली आहेत. आता म्हटलं शतपावली करता करता म्हणजे दिवसाचा शेवटचा व्हिडिओ बनवतो, रोजच्या सारखाच आता बनवतो आहे. चला, आता माझं पण चालून वगैरे झालं आणि आई आज कंटाळलेली. ते रोज हल्ली लागल्यापासून ते चपाती चालू होतं, त्यामुळे ती कंटाळली होती अक्षरशः ती चपाती खाऊन. तर म्हटलं आज चपाती नको, दिली अर्धी चपाती आणि सोबत थोडासा भात दिला, कारण जखम भरली आणि बऱ्यापैकी आता
सगळं ओके आहे. तर म्हटलं थोडा भात दिला त्याला खायला, कारण खूप दिवस झाले तर जवळपास 10-15 दिवस चपातीच खाते आणि नुसती ती पालेभाजी होती. तर म्हटलं थोडंसं चेंज म्हणून जरासा भात दिला तिला आज. चला आता माझं पण आवरलं आहे सगळी कामं. आज थंडी पण खूप जास्त आहे. तर आता मी पण थांबतो इथेच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. काळजी घ्या. टेक केअर.